नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 12वीची जिओग्राफीची 26 मार्च 2022 रोजी झालेला बोर्डाचा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. हा क्वेश्चन पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका आपलीही असणार आहे. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली 11वी 12वीची प्लेलिस्ट आहे, ती एकदा अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इयत्ता 12वी जिओग्राफी बोर्ड क्वेश्चन पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना पहा. अशाच सूचना आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असतील. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि 3 तासाची वेळ हा आपल्याला दिली जाईल. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न 20 गुणांसाठी, त्यातला अ भाग 5 गुणांसाठी आणि त्यात आपल्याला काय दिले बघा. अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. अंटार्क्टिका, महानगर, मंडई शेती, पनामा कालवा आणि मानवी भूगोल यांची साखळी पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. जोड्या लावायच्या आहेत त्यांच्या साखळी पद्धतीने. बघा या ठिकाणी क्रमांक टाकलेले आहेत. अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, कायम निवासी लोकसंख्या नाही, असं समोर लिहायचे. दुसरं महानगर, मुंबई दशलक्षी शहर. 3 मंडई शेती, आधुनिक शेती प्रकार, भांडवलाचा आर्थिक अधिक वापर. पनामा कालवा, कायम बर्फाच्छादित प्रदेश, पॅसिफिक महासागर. आणि मानवी भूगोलाचं जे काही उरलेले पॉईंट असतील ते या ठिकाणी लिहायचे आहेत. लोकसंख्या भूगोल आणि आर्थिक भूगोल या पद्धतीने आपण साखळी कंप्लीट करायची. त्यानंतर ब भाग बघा. खाली दिलेल्या सूचनेनुसार विधाने पूर्ण करा. 5 गुणांसाठी पहिलं विधान, चढत्या वयोरचनेनुसार योग्य क्रम लावा. बघा तो क्रम लावून दाखवलेला आहे. बालक, युवा, प्रौढ आणि मग वृद्ध. दुसरं, वसाहतीच्या आकारानुसार लहानाकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा. उपनगर, नगर, महानगर, महाकायनगर. पुढचं, कमी भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे प्रकार योग्य क्रमाने लावा. सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे. 4, पुढील प्रशासकीय प्रदेशाचे कमी क्षेत्रफळाकडून जास्त क्षेत्रफळाकडे योग्य क्रम लावा. खेडे, तालुका, जिल्हा आणि नंतर राज्य. 5, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDP वाढीसाठी भूमी उपयोजनाचे अनुकूल घटकाकडून प्रतिकूल घटकाकडे योग्य क्रम लावा. अनुकूल घटकाकडून म्हणजेच लागवडीखालील भूमी, चराव भूमी, वनाखालील भूमी आणि पडीक भूमी या पद्धतीने क्रम लावायचा आहे. त्यानंतर क बघा. 5 गुणांसाठी अचूक सहसंबंध ओळखा व लिहा. विधान आणि त्याचं कारण जोडी लावायची आपल्याला. सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. क, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. या पद्धतीने जोडी लिहायची. दुसरं, लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
आर. लोकसंख्या मनोऱ्याचं रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. त्याचं उत्तर आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. विरुद्ध उदाहरणं आहेत ती. तिसरं, भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्याचं कारण भारतात शेती व्यवसाय जास्त लोक गुंतलेले आहेत. त्याचा क हा पर्याय बरोबर आहे. ए आणि आर ही दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर चौथं, मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. मुंबईचे स्थान अरबी समुद्रालगत आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे स्पष्टीकरण आहे. या पद्धतीने आपण कारण शोधायचं आहे. पाचवं, प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते. प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान मदत करत नाही. ड हा पर्यायाचा बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. ड. चुकीचा घटक ओळखा. 5 गुणांसाठी. 1. लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक. रोजगार पहिला घटक बरोबर आहे. दुसरं, प्राथमिक आर्थिक क्रिया. लघुउद्योग. मुंबई येथील सुती वस्त्रोद्योगास अनुकूल घटक. दमट हवामान. आधुनिक संदेश वहनाची साधने. ईमेल. 5. प्रादेशिक विकासावर प्राकृतिक परिणाम करणारे घटक. भूरचना. पुढचं प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. 4 लिहायचेत 12 गुणांसाठी. 3 गुणांसाठी एक. पहिलं, लोकसंख्या वितरण असमान असते. 2. नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 3. कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे. 4. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. 5. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. आणि 6. तृतीयक आर्थिक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा. 9 गुणांसाठी कोणतेही 3. 1. जन्मदर व मृत्यूदर. 2. स्थलांतराचे आकर्षक घटक व अपकर्षण घटक. 3. जलवाहतूक व हवाई वाहतूक. 4. प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल. 5. मळ्याची शेती व विस्तृत शेती. त्यानंतर प्रश्न चौथा, तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. 6 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 8 घटक दिलेले ते जगाच्या नकाशामध्ये आपल्याला दाखवायचे आहेत आणि सूची तयार करायची. या ठिकाणी जगाचा नकाशा दिलेला आहे. नकाशाचं वाचन करून ब भागामध्ये त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी हा नकाशा जगाचा, त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा, पहिला प्रश्न, कोणत्या गोलार्धात सर्वाधिक औद्योगिक प्रदेश आहेत? जगातील औद्योगिक प्रदेश, त्याचाच नकाशा आहे हा. आता औद्योगिक प्रदेश हे काळ्या रंगाने दाखवलेले आहेत. ज्या ठिकाणी जास्त असतील तो प्रदेश हा सर्वाधिक औद्योगिक प्रदेश आहे. आणि हा गोलार्ध उत्तर गोलार्धात जास्त आहेत. मग दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला पूर्ण महासागर पाणीच दिसतं आहे.
म्हणून मग जगातले जास्त औद्योगिक प्रदेश हे उत्तर गोलार्धात आहेत. दुसरं, ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा. ऑस्ट्रेलिया शोधायचं आहे आणि त्याच्या पूर्वेला कोणकोणते औद्योगिक प्रदेश आहेत ते या ठिकाणी लिहायचं आहे. हा बघा या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि त्याच्या पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांची नावे लिहायची आहेत. वरती उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम व पूर्वेची नावं लिहायची. त्यानंतर आशिया खंडातील कोणत्याही 2 औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा. आशिया खंड बघायचा आहे. हा आपला आशिया खंड आणि त्याच्यातले 2 औद्योगिक प्रदेश, सायबेरियन प्रदेश आणि हा पंचरिया. पुढचा आहे व्हेनेझुएला औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आहे. व्हेनेझुएला कुठे ते पाहायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तो कोणत्या खंडामध्ये येतो ते लिहायचं आहे. हे बघा या ठिकाणी व्हेनेझुएला आणि हे येतं मध्य अटलांटिक प्रदेश. दक्षिण अमेरिका खंडामध्ये व्हेनेझुएला आहे या ठिकाणी. 5. न्यू इंग्लंड औद्योगिक क्षेत्र कोणत्या खंडात आहे. न्यू इंग्लंड हे क्षेत्र आपल्याला शोधायचं आहे. बघा या ठिकाणी हे न्यू इंग्लंड क्षेत्र आणि ते कोणत्या खंडात आहे तर ते आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये. अशा पद्धतीने अतिशय सोपी अशी उत्तरं आपण या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये शोधून लिहायची आहेत. बघा हे प्रश्न मगाशी मी तुम्हाला सांगितले वाचून, त्यांची उत्तरं मगाशी दाखवल्याप्रमाणे अचूकरित्या लिहा आणि 5 गुण मिळवा. त्यानंतर प्रश्न 12वा टिपा लिहा. 12 मार्कासाठी कोणत्याही 3. 1. नागरी वस्तीच्या समस्या. 2. सखोल उदरनिर्वाह शेती. 3. संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. 4. लोकसंख्येची व्यावसायिक संरचना आणि 5. उद्योगाच्या विकासातील वाहतुकीची भूमिका. यापैकी कोणत्याही 3 टिपा लिहायच्या आहेत सविस्तररित्या. 4 गुणांसाठी 1 टीप आहे, शॉर्ट लिहू नका, मार्क्स कमी होतील. त्यानंतर प्रश्न 6वा 8 गुणांसाठी. 6वा प्रश्न 8 गुणांसाठी, त्याच्यातला प्रश्न हा 4 गुणांसाठी. एक उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, त्याचं वाचन करायचं आहे. शेती एक प्राथमिक व्यवसाय आणि हा उतारा वाचल्यानंतर यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. बघा ते प्रश्न. 1. कोणत्या खंडात शेतीचा विकास कमी झाला आहे. आशिया. शेती व्यवसायावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो. प्रतिकूल हवामान. उतार्याच्या आधारे बरेचसे घटक येते, ते सर्व लिहायचे आहेत. कोणत्या खंडात शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आफ्रिका खंडात. शेती व्यवसायावर कोणत्या मानवी घटकांचा परिणाम होतो. उतार्याच्या आधारे आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायची आहेत. बघा या ठिकाणी खुणा करून दिलेल्या आहेत कंसात. शेती व्यवसायावर परिणाम करणारे घटक भूरचना, मृदा, हवामान, पाणी पुरवठा, जैविक आणि प्राकृतिक घटक. आणि मानवी घटक कोणकोणते आहेत बघा. साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क या घटकांचा मानवी घटकांवर परिणाम होतो. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर ब भाग. आकृती काढून नावे लिहा. 4 गुणांसाठी. रेषीय वस्ती. दुसरं भूगोल अभ्यासकाची कोणतीही 5 कौशल्य दाखवा. तिसरं प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कोणत्याही 2 आकृत्या काढायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा.
शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही एक. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक सोदाहरण स्पष्ट करा. आणि दुसरा आहे, भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. दोन्ही प्रश्नांपैकी आपल्याला जो प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल, येत असेल, तो प्रश्न या ठिकाणी निवडायचा आहे आणि सविस्तररित्या लिहायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीची भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांचे प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.